एक महत्त्वाची बातमी, भाजप सदस्य नोंदणी करण्यामध्ये कार्यकर्ते अनुत्साही दिसून आल्यात। त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी आता या उदासीन कार्यकर्त्यांची गंभीर दखल घेतली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता तिकीट वाटप करताना विचार केला जाणार असल्याची माहिती आहे। भाजप वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना हा इशारा देण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकची माहिती या संदर्भात? भाजपकडून 1.5 कोटी सदस्य नोंदणी जी आहे ती करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, परंतु अजूनही ते उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण झालेलं पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे 10 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ जी आहे ती या सदस्य नोंदणीला देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण जर पाहिलं तर 50% उद्दिष्ट जे आहेत म्हणजे 75 लाख नोंदणी जी आहे ती झालेली आहे, परंतु अजून हे उद्दिष्ट साध्य होत नाही। त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी आता कार्यकर्त्यांची दखल जी आहे ती घेतलेली आहे। कार्यकर्त्यांना थेट सांगण्यात आलेलं आहे की सदस्य नोंदणी जो करेल त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटप करताना विचार जो आहे तो केला जाईल, अशी दम जो आहे तो साहजिकच नेत्यांकडून देण्यात आलेला आहे। कारण जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट भाजपकडून साध्य होताना दिसत नाही, त्यामुळे ही दखल जी आहे ते वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पालिका निवडणुकीमध्ये त्यामुळे आता तिकीट वाटप करताना विचार केला जाणार असल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे।